तुम्हालाही एखाद्या लग्नाला, वाढदिवसाला किंवा खास कार्यक्रमाला जायचं आहे, पण चेहरा टॅनिंगमुळे काळवंडलेला आहे, निस्तेज आणि थकलेला दिसतोय का? मग काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या साहित्यापासून बनणारा तो असा एक फेस पॅक घेऊन आले आहे, जो तुमची स्किन स्वच्छ, तजेलदार आणि फ्रेश दिसते. चला तर मग हे सुरुवात करूया. हा फेस पॅक कसा बनवायचा? श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर हा फेस पॅक आता कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता सांगते आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला ही मसूरची डाळ दाखवते आहे. बऱ्याच जणांना मसूर डाळ माहिती नाही आहे, म्हणून मी आधी ती पावडर करायच्या आधी तुम्हाला मी मसूर डाळ दाखवत आहे. अशा प्रकारे मी आता ही मसूर डाळ घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. आता तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता किंवा चक्कीमधनं बाहेरच्या काढू शकता. आता माझ्याकडे छोटी गिरणी असल्यामुळे मी त्या गिरणीमधनं काढला आहे, त्याच्यामुळे खूप सॉफ्ट झालेली आहे ती. अशा प्रकारे हे घेतलेलं आहे मी 1 चमचा मसूर डाळ. आणि आता स्वच्छ बाऊल घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा मसूरची डाळीचं पीठ. आता हे पीठ तुम्ही मिक्सरमधनं पण काढू शकता, पटकन निघते, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ती खूप सॉफ्ट असते. हरभऱ्याच्या डाळीसारखी आपल्या अशी एकदम जाडसर नसते. आता त्याच्यामध्ये मी जेवढं आपण हे घेतलेलं आहे मसूरचं पीठ, तेवढ्याच प्रमाणात घेतली आहे मी दूध पावडर. थोडं प्रमाण कमी जास्त झाले तर काहीही होणार नाही आहे, कारण याच्यामध्ये कुठलं केमिकल टाकत नाही आहे आपण, त्याच्यामुळे थोडंसं दूध पावडर घेतलेली आहे. आता मी इथे एव्हरीडेची घेतलेली आहे, तुम्ही कुठल्या दुसऱ्या कंपनीची घेतली तरीही चालेल. आणि याच्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी तुरटीची पावडर, पण तुरटीचं प्रमाण अगदी कमी टाका, कारण तुरटी स्किन ड्राय करते, तर ती ड्राय नाही व्हावं म्हणून मी त्याच्यासाठी पुढे काय टाकते हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप नका करत चालू. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी अशाच सोप्या आणि घरगुती टिप्स घेऊन येत असते. याच्यामध्ये टाकलं आहे मी चिमूटभर तुरटी. आता ही तुरटी तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून आणून त्याची मी पावडर केलेली नाही, तर त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे त्याचं मी. आता ते कशा प्रकारे केलेलं आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, एकही स्टेप मिस करू नका. जर तुम्ही एकही स्टेप चुकवली तर तेवढा फायदा होणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. त्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर तुरटी टाकलेली आहे, आपल्याला जास्त टाकायची नाही आहे. आता कोणी याला फिटकरी म्हणतात, कोणी ॲलम म्हणतात, कोणी तुरटी म्हणतात. आपण याच्यामध्ये तुरटी टाकली आहे, कारण तुरटी स्किन स्वच्छ ठेवते आणि फाईन लाईन्स, रिंकल असेल ते सुद्धा कमी करते. आता हा फेस पॅक आपल्याला पूर्ण कच्च्या दुधानेच भिजवायचा आहे, दही किंवा गुलाबजल टाकायचं नाही आहे. चेहऱ्यावरती त्याचा सॉफ्टनेस आला पाहिजे. मी आधी पण सांगितलं, तुरटी स्किन ड्राय करते आणि तुम्ही कुठलाही फेस मास्क लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करत जा. आणि याच्यामध्ये टाकत आहे मी इव्हियॉन कॅप्सूल, कारण आपण तुरटी पावडर टाकलेली आहे आणि ती ड्राय होऊ नये म्हणून चेहरा आपला जसं आपण कच्चं दूध टाकलं तसंच इव्हियॉन कॅप्सूलसुद्धा टाकायची आहे. मी तुम्हाला मुद्दाम पूर्ण पॅकेट दाखवलं आहे, की बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. मला 1-2घींचे कॉल पण आले आहे की इव्हियॉन कॅप्सूल कशी असते, त्याच्यामुळे मी आता हे इव्हियॉन कॅप्सूल सगळी तुम्हाला दाखवत आहे. हेच इव्हियॉन कॅप्सूल आणायचं तुम्ही, वेगळं कुठलं ब्राऊन वगैरे मी ते आणू नका. हे ग्रीनच वापरते मी. आता याच्यामध्ये मी इव्हियॉन कॅप्सूल टाकल्यामुळे अगदी छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि तुरटी पावडर टाकली आहे त्याच्यामुळे सगळं असं छान ते सगळ्या फेस पॅकमध्ये मिक्स झालं पाहिजे, म्हणून मग ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण फेस पॅकमध्ये तर कच्चं दूध वापरलंच, पण मी कच्च्या दुधाने चेहरासुद्धा स्वच्छ करून घेत आहे. हे दूध आपल्या चेहऱ्यावरील धूळ, तेलकटपणा आणि जे अतिरिक्त तेल वगैरे आलं असेल ते पूर्ण स्वच्छ करते. कारण आपण जर फेस मास्क अप्लाय करत आहे, जर लावत आहे, तर आपला चेहरा स्वच्छ असणं आवश्यक आहे. आपण जर तशाच चेहऱ्यावरती आपण फेस मास्क अप्लाय केला तर पाहिजे तेवढा रिझल्ट व्यवस्थित येत नाही. आता मी एक स्वच्छ कॉटन घेतलेला आहे आणि त्याने चेहरा स्वच्छ केलेला आहे. अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचा चेहरा. परत एकदा त्या कॉटनवरती कच्चं दूध टाकून अजून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं.
तुम्ही बघू शकता चेहरा आत्ताच इतका क्लीन वाटत आहे. आणि आता अप्लाय करत आहे मी फेस पॅक. अगदी सॉफ्ट झालेला आहे स्किन आपली. तर अशा प्रकारे आपल्या फेस मास्कची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आणि चेहरा थोडासा ओलसरच ठेवायचा आहे, एकदम ड्राय करायचा नाही. आणि आता व्यवस्थित आपल्या अप्पर डायरेक्शननी ते फेस मास्क लावून घ्यायचं. सगळीकडे लावायचं, अगदी चेहऱ्यावरती व्यवस्थित ते बसलं पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल थोडं घट्ट झालं आहे किंवा थोडं पातळ झालं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये मसुरीचं पीठ थोडंसं अजून ॲड करू शकता याच्यामध्ये तुम्ही आता आंबी हळदसुद्धा टाकू शकता किंवा घरची जी तुमची दळलेली हळद असेल चिमूटभर ती पण टाकू शकता. आता अशा प्रकारे मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही फेस मास्क लावता तेव्हा थोड्या वेळ त्याची मसाज करायची आणि नंतर ते सुकेपर्यंत सोडून द्यायचं, एक 10 ते 15 मिनटं. आणि सुकल्यानंतर थोडासा चेहरा ओला करायचा, एकदम ड्राय फेस मास्क काढायचं नाही, चेहरा ओला करायचा. मी नेहमीच सांगते चेहरा थोडंसं आपल्या साध्या पाण्याने ओला करा किंवा तुम्ही गुलाबजलसुद्धा स्प्रे करू शकता. आणि नंतर हळूहळू ते मसाज करत आपल्या चेहऱ्यावरचा फेस मास्क काढून घ्यायचा. मी अशा प्रकारे छान त्याची मसाज करत आहे. जेवढं तुम्ही मसाज कराल तेवढं आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन होते आणि आपला चेहरा छानपैकी टवटवीत होतो आणि चेहऱ्यावरती एक रेडनेस येतो. आता हाच फेस मास्क तुम्ही हातांवर सुद्धा अप्लाय करू शकता, कारण आपले हातसुद्धा दिवसभर कामामध्ये असतात, पाण्यात असतात, तर ते सुद्धा रफ होतात. त्याच्यामुळे तुम्ही हाच फेस मास्क छान हाताला पण छान चोळून व्यवस्थित लावून घ्यायचा. आणि हात आणि चेहरा आपला जवळजवळ 15-20 मिनटं ठेवायचं तसंच. आणि लावता आपल्या चेहऱ्याची हाताची छान मसाज करून घ्यायची. आता एक ते 10-15 मिनटं झालेले आहे आणि माझा फेस मास्क वाळलेला आहे. तर मी तसा न काढता चेहरा ओला, हातावरती पाणी घेतलेलं आहे आणि चेहरा ओला केलेला आहे. आणि हळूहळू आता त्याचीसुद्धा मी मसाज करून घेत आहे. एकदम जोरात मसाज करायची नाही, कारण आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. अगदी हळूहळू सॉफ्टली त्याची मसाज करून घ्यायची, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असेल, धूळ असेल, ती इझिली निघून जाते. मी तुम्हाला दाखवते आता चेहरा किती छान सॉफ्ट आणि मुलायम झालेला आहे आणि चेहऱ्यावरची डेड स्किन वगैरे सगळी निघून गेलेली आहे. म्हणजे जवळजवळ तुमच्या एकाच वापरात फरक दिसायला लागेल. आणि जर तुम्ही कंटिन्यू 8 दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा लावला तर तुमचा चेहरा खूप सुंदर होईल. चेहऱ्यावरचे डाग, काळे धब्बे, फाईन लाईन्स म्हणजे व्रिंकल्ससुद्धा बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील. हे कसे आपले घरगुती क्रीम असल्यामुळे, घरगुती फेस पॅक असल्यामुळे तुम्हाला याचा कंटिन्यू यूज करावं लागेल, तुम्हाला कंटिन्यू वापरावं लागेल. हे काही मार्केटमधलं केमिकलयुक्त फेस मास्क नाही आहे की तुम्हाला लावल्याबरोबर एका दिवसात फरक पडेल आणि लगेचच नंतर मग त्याचे चेहऱ्यावरती आपल्या साईड इफेक्ट दिसू लागतात. हे जर तुम्ही कंटिन्यू वापरलं तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळेल. तुम्ही बघू शकता चेहरा किती सुंदर, सॉफ्ट आणि मुलायम झालेला आहे. आता आपण ह्या फेस पॅकमध्ये टाकलेली तुरटी ही कशी शुद्धीकरण करायचं याचा व्हिडिओ मी पुढे दाखवत आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. तर इथे घ्यायचा आहे आपल्याला लोखंडाचा तवा. इथे लोखंडाचाच तवा पाहिजे किंवा तुम्ही लोखंडाची कढई घेऊ शकता, नॉनस्टिकचा वगैरे तवा घेऊ नका. आता मी अशा प्रकारे ही मार्केटमधनं तुरटी आणलेली आहे. तुम्ही जी चौकोन मिळते ना आपल्या काजू कतलीसारखी, ती तुरटी यूज करायची नाही आहे. आपल्याला हीच तुरटी यूज करायची आहे. आणि व्यवस्थित ती थोड्या कमी याच्यावरच ठेवा, म्हणजे त्याचं हळूहळू पाणी होते. थोडं कमी जास्त करत राहायचा गॅस. ते जसं तापेल तसं ते
पाणी होत जातं त्या तुरटीचं. गरम केल्यानंतर तुरटी फुगते, हलकी होते आणि तिचा पोत बदलतो, म्हणजे ती अशी पांढरी होते. पूर्ण थंड झाल्यावर ती बारीक करून पावडर तयार करून घ्यायची. हीच पावडर आपण त्या फेस पॅकमध्ये टाकलेली आहे. तुरटी गरम असताना काळजी घ्या, ती गरम असताना हात लावू नका आणि पूर्ण थंड झाल्यावरच तिची पावडर करा. ती थंड झाल्याशिवाय ती तव्यावरून निघतच नाही. त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आणि हे करत असताना आपल्याला त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. नाहीतर आपल्या गृहिणींना 10 कामं करायची सवय असते, हे टाकून दुसरं काम करायला. तर तसं करू नका. हे पूर्ण होईस्तोवर इथेच थांबायचं आणि नंतर वाटल्यास थंड झाल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता. नंतर थोड्या वेळाने ते थंड झालं की मग पूर्ण निघून येते. अशा प्रकारे पाहायचं छान पाणी झालेलं आहे आणि छान थोडंसं ती पांढऱ्या कलरमध्ये सुद्धा आलेली आहे. आता अशा प्रकारे हे छान थंड झालेलं आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. थंड झाल्यामुळे ती लवकर निघते, पण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आता अशा प्रकारे मी छान प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही याला मिक्सरमधने बारीक करू शकता किंवा छोट्याशा खलबत्त्यात सुद्धा कुटून ठेवू शकता आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. खराब नाही होते. ही शुद्ध केलेली तुरटीची पावडर मी फक्त फेस पॅकमध्येच नाही तर माझ्या इतर अनेक घरगुती उपायांमध्ये वापरते. त्या सगळ्या रेसिपीज आणि उपयोग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही माझ्या ग्लो विथ जयू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नैसर्गिक घरगुती उपायासाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.